नमस्कार. ज्ञानेश्वरीतील मौनाची सनई. आधीच मला हे सांगू देत की हा सुंदर वाक्प्रयोग माझा नाही. श्रेष्ठ समीक्षक द.भी. कुलकर्णी यांच्या एका लेखात मी हा उल्लेख वाचला होता आणि तेव्हापासून ज्ञानेश्वरीचं वाचन करताना हे मौन शोधायचा, ऐकायचा प्रयत्न आपण करायला हवा ह्याची जाणीव झाली होती. आणि मग त्यावर विचारचक्र सुरू झालं. मौनाची सनई का म्हटलं असेल? त्यांना करुण भाव अपेक्षित असेल का मंगल भाव? ती सनई कधी ऐकायची? थेट बिदाईच्या प्रसंगी? आणि असा विचार सुरू झाला. द.भी. म्हणाले की ज्ञानेश्वरी वाचताना शब्दार्थ तर कळायलाच हवेत. त्याकरता आपल्याला अनेक टीका उपलब्ध आहेत. पण त्या पलीकडे जाऊन ज्ञानदेव आपल्याला काय सांगू पाहतायत, कुठं नेऊ पाहत आहेत हे कळायला हवं. ज्ञानेश्वरीचं आकलन होण्याकरता, बोध होण्याकरता त्यांच्या शब्दांमागचं मौन समजून घेता यायला हवं. हे मौन म्हणजे केवळ आपण रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो तसं नाही. ज्ञानेश्वरी हा गीतेचा अनुवाद असला तरी त्या निमित्तानं ज्ञानदेव जे आणि जसं सांगतात त्यामागं त्यांची फार मोठी साधना आहे. साधना कसली? नामसाधना, तपसाधना? याहीपेक्षा मोठी साधना त्यांची आहे ती सहनसिद्धी, मौन साधना, तितिक्षा. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकम विंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. तक्रार न करता सर्व दुःखाचे प्रसंग सहन करणारी आणि चिंता, शोक यापासून मुक्त झालेली मनाची अवस्था म्हणजे तितिक्षा. शारीरिक, मानसिक क्लेश सहन करण्याची क्षमता, सामर्थ्य म्हणजे तितिक्षा. पण केवळ वाट्याला येईल ते सहन करत जाणं म्हणजे तितिक्षा नव्हे, तर त्याविषयी कोणतीही कटुता मनात उगमच न पावणं, सहज स्वीकार. सहनसिद्धी, सहनशक्ती नव्हे. सर्व अभाव, अपमान, उपेक्षा, अत्याचार त्याला त्या बालयोग्यानं किती सहजपणे गिळून टाकलं होतं. शब्द स्वभावाचे निदर्शक असतात ना. ज्ञानेश्वरांच्या शब्दातला अमृताचा गोडवा, दवबिंदूचं ताजेपण, अंकुराची कोवळी आली आहे ती त्यांच्या स्वभावामुळं. सौजन्य, सामंजस्य, नम्रता, क्षमाशीलता हे त्यांचे स्वभावगुण सगळ्या ज्ञानेश्वरी भर याच्या खुणा दिसतात. तरी ज्ञान गाते येथे ओळख तू निरुते, आक्रोशेविण जेथे क्षमा असे. ही अनाक्रोश क्षमा ज्ञानदेवांनी आपल्या जगण्यातून दाखवून दिली आहे. घेऊनी जळाचे लोट, आलिया नदीनदांचे संघाट, करी वाढ पोट समुद्रजीवी. तैसे जयाच्या ठाई न साहणे कहीची नाही, आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे. जरा काही सोसावं लागलं की आपण किती आक्रोश मांडतो, घरी, दारी, टीव्हीवर, रस्त्यावर, संसदेत सुद्धा. पण ज्ञानेश्वरांच्याकडे जसा आक्रोश नाही तसं श्रेय घेणंही नाही. एवढा मोठा विश्वग्रंथ ते सहज लिहून जातात आणि स्वतःकडे किती लहानपण घेतात. मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. मला जो विवेक प्राप्त झालाय तोही सद्गुरूंच्यामुळे. हे सगळं त्यांचं मौनातून शिकवणं आहे, इनडायरेक्ट टीचिंग आहे. त्यांच्या आयुष्यात कधीच लौकिक सुखाचा मागमूसही नव्हता, पण त्याविषयी प्रत्यक्ष किंवा अगदी अप्रत्यक्षही कुठेही ते वाच्यता करत नाहीत. उपहासानं देखील त्या आयुष्यातली उदाहरणं देत नाहीत, टीका करत नाहीत. त्यांच्या या उदार क्षमाशील मौनातून हळुवारपणे उमललेले त्यांचे शब्द आहेत. द.भी.नी फार सुंदर उपमा दिली आहे की ज्ञानदेवांच्या मनात शांतीचा अथांग सागर आहे आणि त्यावर क्षमेचं चांदणं विसावलेलं आहे. ते समजायला पांडित्य किंवा प्रज्ञा यापेक्षा हळुवार आणि संवेदनशील मन हवं. मग ज्ञानेश्वरांनीच श्रोत्यांना केलेलं आवाहन आठवू लागलं. सगळ्या ओव्या सांगायला नकोत कारण त्या आपल्या माहितीच्या आहेत.
ते या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूनिया. असं हळुवारपण आपल्याला आलं तर ह्या ओव्या आपल्या मनाच्या आत पोचणार. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. चांदणं कुठलं तर शरद ऋतूतलं. तेही सगळं आधाशासारखं प्यायचं नाही, त्यातले अमृतकण वेचायचे. तेही कसे तर कोवळे. आणि वेचायचे कसे तर भराभरा हातानं गोळा करणं नव्हे, वेचणं. तेही मनानं, तेही मन मवाळ करून. आणि कसं तर त्या तहानलेल्या चकोरांच्या पिल्यासारखं. हे हळुवारपण हे ज्ञानेश्वरांचं फार मोठं वैशिष्ट्य मला वाटतं. आणि त्याचमुळं अनेकदा मला ज्ञानदेवांचा कृष्ण गीतेतल्या कृष्णापेक्षा अधिक जवळचा, अधिक उन्नत वाटतो. कृष्णाचं अतिमानवीपण, अतिसंवेदनशील मन ज्ञानदेवांनी जाणलंय. त्यांना कृष्णाचं सर्वस्पर्शित्व कळलंय. त्यांचं मोठेपण हे आहे की ते स्वतः कृष्ण झालेत आणि आपल्याला वाचकांना त्यांनी अर्जुनाच्या पंक्तीत बसायचा मान दिलाय. 10व्या अध्यायातल्या विभूतींचा विस्तार वाचताना हे लक्षात येतं. वृष्णीनाम वासुदेवोस्मी इतकंच गीतेतला कृष्ण सांगतो. पण ज्ञानदेव जाता जाता आपल्याला कृष्ण असणं म्हणजे काय हेही सांगून जातात. जो देवकी वासुदेवास्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळी गेला, तो मी प्राणासकट पियाला पूत नेते. जो देवकी आणि वासुदेवांच्यासाठी जन्माला आला, कुमारीसाठी म्हणजे यशोदेच्या पोटी जन्मलेल्या योगमायेसाठी, तिच्या बदल्यात एका अर्थी तो गोकुळामध्ये गेला. ही योगमायेची कृतज्ञ आठवण ज्ञानदेव आपल्याला करून देतात. प्राणासकट पियाला पूत नेते. संकट समूळ नष्ट करण्याची कृष्णाची वृत्ती आपल्याला ज्ञानदेव सांगतात. आणि कालिया मर्दनाची आठवण देताना त्यांनी उल्लेख केला तो यमुनेचा, कालिंदीचा. यमुनेच्या डोहात विष पसरवलेला कालिया तिथून समूळ उखडून बाहेर काढणं, त्याचा विनाश करणं, यात गोकुळातल्या लोकांची विषमुक्त पाण्यापासून मुक्तता करण्याचा हेतू होताच. पण ज्ञानदेव काय किंवा श्रीकृष्ण काय आपल्यापेक्षा किती सूक्ष्म विचार करतात आणि आपल्यालाही करायला भाग पाडतात. ज्ञानदेवांनी या प्रसंगाकरता लिहिलं की कालिंदीचे हृदयशल्य फेडिले. जणू श्रीकृष्णानं एखाद्या अत्याचारित स्त्रीला मुक्त केलं. त्यांनी नदीमधलं मातृत्व जाणलं, तिचं स्त्रीत्व जाणलं. जी यमुना सर्व गोकुळवासियांचं पालन पोषण करते, तिच्या काठावर गुरं वासरं चरतात, पाण्यात बालगोपाळ खेळतात, तिच्या मनाला आपलं पाणी विषमुक्त आहे याच्या किती यातना होत असतील. तिच्या मनातलं शल्य मी दूर केलंय. प्युरिटी फॉर द सेक ऑफ प्युरिटी. त्याच्या परिणामांकरता नाही, तर मुळात ते शुद्ध असायलाच हवं म्हणून. मग वाटलं की आपल्या स्वभावापासून ते भ्रष्टाचारानं पोखरलेल्या या सिस्टीमपर्यंत सगळीकडं हे लागू होतं. माझ्या स्वभावाचा, कृतीचा दुसऱ्याला त्रास नको म्हणून आपल्या वागण्यात बदल करणं हे चांगलंच आहे. पण कुणाला त्रास होत असो वा नसो, आपलं वागणं योग्य असणं, कुणी भोवती नसतानाही चांगलं वागणं हे खरं, हे शाश्वत, हे ईश्वराकडं नेणारं. यंत्रणा चांगलीच हवी, राजा शुद्धच हवा. कुणाला त्रास होतो त्याला पैसे चालणं झेपत नाही म्हणून नव्हे, तर आमची यंत्रणा भ्रष्टाचार मुक्तच हवी, शुद्धच हवी. आमच्या नद्या शुद्धच हव्यात. भले तिच्यातलं पाणी आता कुणी थेट पिण्याकरता वापरत असो वा नसो, तिच्यामध्ये बालगोपाळ खेळत असोत वा नसोत, ती स्वच्छ निर्मळ वाहती ठेवणं हे आमचं काम आहे. तिचं नदीपण अबाधित राखणं हे आमचं काम आहे, जे कृष्णानं केलं. यमुना कहती कृष्ण कहाँ है, शरयू कहती राम कहाँ है, ह्या अटलजींच्या ओळी आठवल्या. कुठं आहेत आता त्यांना जपणारे, त्यांची काळजी करणारे कृष्ण आणि राम. कृष्णानं शुद्ध केलेल्या यमुनेची ख्याती अशी होती की तिच्या पाण्यामध्ये मुळी देखील किटाणू सापडत नसत. आणि आम्ही राम आणि कृष्णाच्या भक्तीच्या नावावर आणि धर्माच्या नावावर त्यांना किती दूषित करतोय. ज्ञानेश्वरी वाचताना असे एक एक शब्दप्रयोग जिव्हारी लागतात, मनात रुतून बसतात
आणि आपल्याला भानावर आणतात. हे भानावर येणं म्हणजेच ज्ञानेश्वरीचं आकलन होणं, आणि म्हणून ती कधी कालबाह्य होत नाही. आपल्या मनामध्ये विचारांची पेरणी करतात ज्ञानदेव, आणि आपलं काम काय आहे तेही सुचवतात. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या. मनाच्या कानांनी ऐका, बुद्धीच्या डोळ्यांनी पहा. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. हे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ते येणार भक्तीमधून. सत्य पाहण्याचे दिव्य चक्षु भक्तीमुळे प्राप्त होतात. जे दिसतं तेच सत्य नसतं हे विवेकाचा चष्मा लावला की समजतं. आणि हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या. मला मोबदला म्हणून तुमचं चित्त द्या, आणि त्याच्या बदलात माझे बोल घ्या. आणि मग अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतोते. आणि मग सावध हाताने हे बोल तुम्ही आपल्या हृदयाच्या आत भरा. 6व्या अध्यायात जिथे अमृतातही पैजा जिंके अशी प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी केली, तिथेही पुन्हा त्यांनी श्रोत्यांना आवाहन केलं की श्रवणादी इंद्रियांना दूर सारून मनाच्या सामर्थ्यानं हे ज्ञानाचं मिष्टान्न भोगा. शब्दाचं आवरण दूर करून आतल्या ब्रह्मरूपाला आलिंगन द्या. ऐसे हळुवारपण जरी येईल, तरीच हे उपेगा जाईल. एरवी आघवी गोठी होईल मुक्या बहिऱ्यांची. खरंच, नाहीतर आतलं ब्रह्मरूप भेटलं नाही तर काय उपयोग. आणि असे मूक संदेश आपल्याला देता देता ज्ञानदेव प्रत्यक्ष मौनाविषयी काय म्हणालेत? 18व्या अध्यायात सद्गुरूंची स्तुती करताना ते म्हणतात की म्हणून साचा तुझलागी स्तुती, जी देखे न जगी, मौना वाचून लेणे अंगी सुसीनामा. तुमचं वर्णन करायला योग्य शब्द माझ्याकडे नाहीत, कारण मौनाशिवाय दुसरा दागिना आपण वापरतच नाही. यातूनही ते किती काय काय सांगतात. मौनातून साधणारा तोच अनाक्रोश क्षमा साधलेला समृद्ध असा तृप्त भाव चेहऱ्यावर असेल तर तो चेहरा काय सतेज सुंदर दिसतो. कितीतरी गोष्टी मौनानं साधता येतात, कितीतरी गोष्टी टाळता येतात, कितीतरी सांगता येतं मौनातून. रमण महर्षींच्या आश्रमात साधक गेले तर ते त्यांना काहीही उपदेश करत नसत. त्यांच्या समोर बसलं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत. पावसला स्वरूपानंदांच्याकडे काही प्रश्न घेऊन कुणी गेलं तर ते अभंग ज्ञानेश्वरीचं एक पान उघडायला सांगत. त्या पानावर आपलं उत्तर मिळतं अशी भक्तांची श्रद्धा होती. आजही पावसला जाणारे भक्त तेच करतात. ही सद्गुरूंवरची श्रद्धा, ही ग्रंथावरची श्रद्धा, ही ज्ञानावरची श्रद्धा. ज्ञानेश्वरांनी दिलेले श्रवणयोग, त्यांनी केलेली अनाक्रोश क्षमा, सद्गुरूंना श्रेय आणि श्रोत्यांना फळ देऊन आपण निर्लिप्त होण्यातली त्यांची सहजता, हे सारे त्यांनी दिलेले मौन संदेश आपल्याला समजून घेता येतील ना? देह तरी वरिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची. देह रोजच्या व्यापात कितीही भिरभिरत राहिला तरी मनाची बैठक स्थिर ठेव, हेही त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं. आपल्या रोजच्या जगण्यात आपली बैठक स्थिर राहावी, बाहेरच्या सगळ्या अमंगळाला तोंड देता यावं, याकरता तो मंगल स्वर आपल्या आत नादत राहायला हवा. या मौनाच्या सनईचे सूर ऐकू तरी कसे यावेत? आपलं मन इतकं संवेदनशील राहिलंय का? राहू शकेल का? पण बाहेरच्या जगातले निर्ढावलेले आणि कोडगे झालेले जनलोक पाहिल्यानंतर माऊलींच्या या हळुवार चित्त असण्याच्या अटीचं महत्त्व मनापासून पटतं. समस्या ज्याला दूर करायच्या आहेत त्याच्या मनापर्यंत समस्या पोचल्या नाहीत तर त्याचं समूळ निराकरण कसं होणार? माऊलींच्या ओव्या वाचताना त्याच्यातला अर्थ आणि त्याच्या मागचे मौनाचे स्वर आपल्याला ऐकू येत राहोत. तेही वेळेवर ऐकू येवोत. आपली डोली उठायची वेळ येईपर्यंत उशीर होऊ नये, आणि तसा तो होऊ नये याकरता कटिबद्ध होत असलेल्या सगळ्यांचे आभार. ते स्वर ऐकू येत राहावेत याकरता हेच करायचं की पुन्हा पुन्हा त्यांनाच शरण जायचं. रामकृष्ण हरी.